जे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं की प्रत्येक महिलेमध्ये मी सप्तशक्तीच्या माध्यमातनं आहे. वा. श्री वाक नारीणाम म्हणजे संपत्ती असेल, वाणी असेल, विचार असेल, धैर्य असेल, धीरता असेल, धाडस असेल, या सगळ्या गोष्टींनी मी महिलांमध्ये आहे. आणि या सप्तशक्तींच्या माध्यमातनं जिजामातांनी शिवाजी राजांना घडवलं. संकल्पित मातृत्व ज्याला आपण म्हणू, आज त्याची आवश्यकता आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की आज समाजामध्ये गर्भसंस्कारांकडे महिला वळतात आहे. आज समाजामध्ये गर्भसंस्कार केंद्र जास्तीत जास्त सुरू होतात आहे. आयुर्वेदिक ज्या महिला डॉक्टर आहे किंवा पुरुष डॉक्टर आहे ते सुद्धा आपापल्या क्लिनिकमध्ये गर्भसंस्कार केंद्र सुरू करतात आहे आणि बऱ्याच महिला त्याच्यामध्ये सहभागी होतात आहे. तर आज याची खूप आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं परिवार वाढवणं हे फक्त संख्या वाढवणं नाही तर समाजाला चांगला नागरिक देणं, विश्वामध्ये आपली पण भूमिका आहे सृजनतेमध्ये, हे लक्षात घेऊन आपण नवनिर्मिती करणं, इतका मोठा त्या मातृत्वाच्या पाठीमागे अर्थ आहे. हा अर्थ लक्षात घेऊन आपण सगळं आपलं जीवनक्रम ठरवला पाहिजे, जीवनचर्या ठरवली पाहिजे. तर हे कुठेतरी म्हणजे नॅचरली जे आहे त्याच्यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहतं, प्रॉब्लेम्स कमी येतात. आज त्या उशिरा होण्यामुळे खूप प्रॉब्लेम्स पण निर्माण झालेले आहेत. तर एकूणच आपली जी काही जीवनचर्या आहे, लाईफस्टाईल आहे, ही कुठेतरी शोधायला हवी आहे पुन्हा एकदा नव्याने. आहे या परिस्थितीमध्ये आपली जीवनमूल्य कायम ठेवून, आपले संस्कार कायम ठेवून त्याच्यात काय मार्ग आपण काढू शकतो. आणि मला असं वाटतं काळानुरूप आपल्या लोकांनी मार्ग काढलेले पण आहेत. आता ती वेळ आपल्यावर आलेली आहे. आपल्यालाही सकारात्मक त्यातनं वाट काढावी लागेल आणि जावं लागेल.